दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारीच्या साठमारीत अनेकांना उमेदवारी मिळण्यात या त्या कारणानं अडचणी येत असतात। ही बाब काही नवीन नसली तरी काही वर्षात राजकारणाची समीकरणं बदलत चालली। निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याच्या असंख्य घटना घडत असतात। काही जण बंडखोरी करतात तर काही जण मनाला लावून घेत झुरत बसतात। कोणताही पक्ष याला अपवाद नाही। ठाकरेंच्या शिवसेनेतील राकेश सुभाष साळुंके या निष्ठावान शिवसैनिकाला प्रभाग 7 मधून उमेदवारी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु ऐनवेळी बाहेरून आलेल्या उमेदवारास उमेदवारी दिल्यानं राकेश सुभाष साळुंके यांनी शिवसेना कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केलंय। माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यशैलीवर साळुंके यांनी आक्षेप घेतला असून कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायचा का अशी खंत व्यक्त केली। माझं नाव राकेश सुभाष साळुंके, मी मध्यमध्ये क्रमांक 7 या वार्डातून मी इच्छित होतो। मी एबी फॉर्म भरला 5,000 रुपयाचा आणि त्यांनी मला सांगितलं की माझा दावा फिक्स आहे आणि 18 वर्षापासून मी काम करत होतो आणि एबी फॉर्म शिवसेना कार्यालयावर वाटले पाहिजे, त्यांनी त्यांच्या बंगल्यावर वाटले। मी 6 तासापासून तिथे उभा होतो, तुला देतो देतो, बाहेरचे आले आणि बाहेरच्यांना त्यांनी तिकीट दिलं आणि असं तिकीट दिलं की तिथं अजून एक लेडीजनी भरला होता। आम्ही संकेत त्यांनी आणि मी मुलाखत दिली होती, पण त्यांचा फॉर्म चुकला म्हणून त्यांनी त्यांच्या नावाला फॉर्म भरून आणि एबी फॉर्म घेतला, म्हणजे माझा अन्याय झाला। पण त्यांनी सांगितलं पाहिजे त्या भागाला आता एक लेडीज तिथं कमी आहे, फक्त त्यांनी त्या लेडीजची चुकी ना, माझी थोडी चुकी न सांगता वसंत गीतेनी डायरेक्ट त्याला एबी फॉर्म दिला। त्यांच्या बंगल्यावर मी 6 तासापासून उभा होतो, त्यांनी माझ्यावर काही लक्ष दिलं नाही आणि पक्षातल्या लोकांनी कोणीच विचारलं नाही। आता मी हे शर्ट कपडे हळूहळू काढलेले, शर्ट पॅन्ट बी आता नंतर काढल, 3 तासानंतर मी सांगेल, ते काही आले नाही तर पॅन्ट बी काढून ठेवल आणि मी इथंच राहणार आणि यांनी मला न्याय दिला पाहिजे। आणि विचारलं सुद्धा नाही की काय घडलं आणि त्यांनी बोलून बी देते नाही आणि त्यांच्या मनाने हे करता, बाहेरच्यांना तुम्ही देता आणि मग 17 तारखेनंतर इथं कोणी पाहिजे ना। आम्ही तर इथं जिंदगीभर इथंच आहे, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कट्टर शिवसैनिक आहे आणि त्यांनी आम्हाला न सांगता असं केलं। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।